म्हणजे आपण जेव्हा रात्री झोपायला जातो ना, तेव्हा आपले डोळे मिटल्यावर आपल्याला वाटतं की चला, आता आपला मेंदू दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आराम करतोय. हे ऐकायला खूप तार्किक वाटतं ना? हो, हो. वरवर पाहतं ते अगदी लॉजिकल वाटतं. पण विज्ञान मात्र सांगतं की हे पूर्णपणे चुकीचं आहे. हो, खरं तर आपण झोपेत असताना आणि त्यातल्या त्यात विशेषतः जेव्हा आपण स्वप्न पाहत असतो ना, तेव्हा आपल्या मेंदूचा काही भाग आपण जागे असताना जेवढी ऊर्जा वापरतो, त्यापेक्षा चक्क 15% जास्त ऊर्जा वापरतो. बापरे! 15% म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि माहितीये तो भाग कोणता असतो? कोणता? तो असतो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणारा भाग. म्हणजे जेव्हा आपलं शरीर बाहेरून पूर्णपणे शांत असतं ना, तेव्हा आपला मेंदू आतून एका प्रचंड वेगाने धावणाऱ्या इंजिनसारखं काम करत असतो. खरंच. आणि हीच गोष्ट वैद्यकीय आणि विज्ञान क्षेत्रात वर्षानुवर्षे एक काय म्हणतात त्याला एक मोठं कोडं बनून राहिली आहे. बरोबर. कारण साधारणपणे जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो ना, तेव्हा तिथे एक अचूकतेची अपेक्षा असते. अगदी इंजिनिअरिंगसारखी. एखाद्याचा हात मोडला की एक्सरेमध्ये ती पांढरी तुटलेली रेष स्पष्ट दिसते. हो, आणि डॉक्टर फक्त बोट ठेवून सांगतात की हे बघा इथे फ्रॅक्चर आहे. तिथे सगळं काही एकदम स्पष्ट आणि स्वच्छ असतं. हो ना, हं. तिथे कुठलाही गोंधळ नसतो. पण जेव्हा आपण न्यूरो डेव्हलपमेंट आणि स्वप्नांच्या जगात पाऊल ठेवतो ना, तेव्हा अचानक ते एक्स-रे मशीन निरुपयोगी ठरतं. अगदी बरोबर. आपण अशा एका जगात प्रवेश करतो जे अत्यंत गुंतागुंतीचे आणि धूसर आहे. तिथे फक्त काळा आणि पांढरा रंग नसून अनेक वेगवेगळ्या छटा आहेत. नक्कीच. आणि म्हणूनच आजवर आपण स्वप्नांना फक्त झोपेत दिसणारी काहीतरी अर्थहीन चित्रे किंवा दिवसाच्या विचारांची उरलेली सावली असं समजायचो. ठीक आहे. तर आपण आज हेच थोडं उलगडून पाहूया. आजच्या या सखोल चर्चेत आपण डॉक्टर राहुल जांडियाल यांच्या धिस इज वाय यू ड्रीम या पुस्तकातील संशोधनाचा वेध घेणार आहोत. हा स्रोत आपल्याला सांगतो की स्वप्न ही मानवी अस्तित्वाचा आणि उत्क्रांतीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. आणि आजचं आपलं मिशन हे समजून घेणं आहे की मानवी मेंदू झोपेत असताना स्वप्न का पाहतो, यामागील उत्क्रांतीचं रहस्य नेमके काय आहे. आणि या स्वप्नांचा वापर करून आपली भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढवता येईल हेही आपण पाहणार आहोत. हो, या प्रवासात सर्वात मोठी सुरुवात याच मुद्द्याने होते की झोपलेला मेंदू हा कधीच निष्क्रिय नसतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे मेंदूच्या ज्या भागात भावनांवर प्रक्रिया केली जाते तिथे 15% अधिक ऊर्जा वापरली जाते. म्हणजे आपण जागे असताना जेवढ्या तीव्रतेने भावना अनुभवत नाही, तेवढ्या तीव्रतेने आपण त्या स्वप्नात अनुभवत असतो. अगदी बरोबर. पण थांबा. इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. जर आपण उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून विचार केला ना, तर हे खूपच विचित्र वाटतं. आदिमानवाच्या काळाचा विचार करा. तो जंगलात राहत होता, आजूबाजूला हिंस्र प्राणी होते. बरोबर. मग जर स्वप्ने पाहण्यासाठी मेंदूची इतकी जास्त ऊर्जा खर्च होत असेल आणि त्याचवेळी माणसाचं शरीर जगापासून पूर्णपणे तुटलेले आणि असुरक्षित असेल, तर उत्क्रांतीने ही प्रक्रिया का टिकवून ठेवली? निसर्गाने आपल्याला एवढ्या धोक्याच्या स्थितीत का ढकलले? हाच तो सर्वात रंजक विरोधाभास आहे. हे बघा, उत्क्रांती कधीच अशी कोणतीही गोष्ट लाखो वर्ष टिकवून ठेवत नाही जिचं मानवी अस्तित्वाला काही मोठा फायदा नाहीये. अच्छा. यामागे एक अत्यंत महत्वाचं कारण आहे, ज्याला विज्ञानाच्या भाषेत धोक्याची तालीम किंवा संभाव्य संकटांचा सराव म्हणता येईल. धोक्याची तालीम. हो, या संदर्भात पॅरिसच्या एका विद्यापीठातील इसाबेल अर्नुल्फ या शास्त्रज्ञाचा एक अभ्यास खूप बोलका आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा खूप कठीण आणि तणावपूर्ण असतात हे तर आपण जाणतोच. हो ना, त्यांच्यावर प्रचंड ताण असतो. मग या अभ्यासात काय समोर आलं? अरुणुल्फ यांनी पाहिलं की ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आदल्या रात्री अत्यंत भयानक स्वप्ने पाहिली होती, जसं की परीक्षेत नापास होणे, हॉल तिकीट विसरणे किंवा पेपर लिहिताना पेन न चालणे. बापरे, ही तर खूप कॉमन स्वप्ने आहेत. हो, तर ज्यांना अशी स्वप्ने पडली त्यांच्या प्रत्यक्ष परीक्षेतील गुणांमध्ये एक आश्चर्यकारक बदल दिसून आला. म्हणजे ज्यांना आधीच अपयशाची भीतीदायक स्वप्ने पडली, त्यांची कामगिरी खराब झाली असेल ना? कारण ते सकाळी उठल्यावर आधीच घाबरलेले असतील. नाही, इथेच तर खरी गंमत आहे. ज्यांना अशी वाईट स्वप्न पडली होती ना, त्यांनी इतर विद्यार्थ्यांपेक्षा प्रत्यक्ष परीक्षेत तब्बल 20% अधिक चांगले गुण मिळवले. खरंच? एक मिनिट, म्हणजे आपला मेंदू आपल्याला मुद्दाम भयानक गोष्टी दाखवून आपला छळ करतो, जेणेकरून आपण दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करावी. हे कसं शक्य आहे?
हे अगदी एखादा आपत्कालीन मॉक ड्रिल किंवा फायर ड्रिल सारखं काम करतं, जिथे आग लागलेली नसतानाही आपण आणीबाणीच्या परिस्थितीचा सराव करतो. अच्छा, म्हणजे स्वप्न ही संभाव्य संकटांना सामोरे जाण्याची एक सुरक्षित अशी अवस्था आहे तर? अगदी बरोबर. आपला मेंदू कठीण प्रसंगांची आधीच रंगीत तालीम करून घेतो. त्यामुळे जेव्हा खरोखरची कठीण वेळ येते ना, तेव्हा आपण गांगरून न जाता योग्य तो निर्णय घेऊ शकतो. पण जर तो खरोखरच धोक्याचा सराव आहे आणि समजा मला स्वप्नात एखादा वाघ माझ्या मागे धावताना दिसतोय, तर मी घाबरून दचकून उठायला नको का? माझ्या हृदयाचे ठोके वाढून मी पळ काढायला हवा. पण बऱ्याचदा आपण शांतपणे झोपून ते भयानक स्वप्न पाहत असतो. यामागचं कारण म्हणजे रसायनांचा खेळ. इथे मेंदूची एक अत्यंत हुशार आणि आकर्षक युक्ती समोर येते. जेव्हा आपण स्वप्न पाहत असतो ना, तेव्हा आपल्या मेंदूतील ॲड्रिनॅलाईन या रसायनाची पातळी चक्क शून्यावर आलेली असते. ॲड्रेनालिन म्हणजे तेच रसायन जे आपल्याला धोक्याच्या वेळी लढा किंवा पळ काढा अशा अवस्थेत ढकलतं? अगदी तेच. ते रसायन नसताना आपण खऱ्या आयुष्यातील भयानक धोक्यांचा विचार अत्यंत शांतपणे आणि शारीरिक पातळीवर न घाबरता करू शकतो. अरे वा. मेंदू आपल्या डोळ्यांसमोर धोक्याचे चित्र उभं करतो, पण त्याचवेळी शरीराची भीतीची प्रतिक्रिया बंद करून ठेवतो. हे एखाद्या सुरक्षित प्रयोगशाळेत स्फोट घडून आणण्यासारखे, जिथे स्फोट तर होतो पण कोणालाही दुखापत होत नाही. बापरे, हे खरोखरच अद्भुत आहे. पण जर हे सगळं धोक्याच्या सरावासाठीच आहे, तर मला एक गोष्ट खटकतीये. आपल्याला कायमच परीक्षेची किंवा वाघाची स्वप्न पडत नाहीत. कधीकधी स्वप्ने इतकी विचित्र असतात ना, की त्यांचा वास्तविक आयुष्याशी काहीच संबंध नसतो. समजा स्वप्नात आकाशात उडणारे मासे दिसतात किंवा स्वतःची गाडी चालवता चालवता ती अचानक सायकल बनते. हो बरोबर. मग अशा अर्थहीन वाटणाऱ्या गोष्टींचा उत्क्रांतीशी किंवा जगण्याशी काय संबंध असू शकतो? यासाठी आपण एरिक होल यांचा एक अतिशय रंजक सिद्धांत समजून घ्यायला हवा. त्यांनी ओव्हरफिटेड ब्रेन हायपोथेसिस मांडलाय आणि तो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगातील एका समस्येचा संदर्भ देऊन स्पष्ट केलाय. अच्छा, AI आणि स्वप्नांचा काय संबंध? हे बघा, मशीन लर्निंगच्या जगात जेव्हा एखाद्या सिस्टमला प्रशिक्षित केलं जातं ना, तेव्हा जर तिला फक्त एकाच साच्यातील किंवा एकाच प्रकारची परिपूर्ण माहिती दिली, तर ती सिस्टम एका विशिष्ट चौकटीत अडकते. ती फक्त ठराविक गोष्टीच ओळखू शकते आणि नवीन, अनपेक्षित परिस्थिती समोर आली की ती कोलमडते. हे थोडं कठीण वाटते. आपण एका उदाहरणाने समजावून सांगू शकाल का? नक्कीच. समजा आपण एका सेल्फ ड्रायव्हिंग कारला फक्त अत्यंत गुळगुळीत, सरळ आणि स्वच्छ रस्त्यांवर चालवण्याचं ट्रेनिंग मिळलं. ती कार त्या रस्त्यावर अगदी अचूक चालेल. पण जर अचानक रस्त्यावर एखादी उडणारी प्लास्टिकची पिशवी आली, तर ती कार गोंधळून जाईल, कारण तिने तिच्या परिपूर्ण जगात अशी अनपेक्षित गोष्ट कधीच पाहिलेली नसते. अशावेळी अपघात होऊ शकतो. अच्छा, म्हणजे तिला रोजच्या सरळ कामाची इतकी सवय होते की ती नवीन किंवा विचित्र गोष्टींचा विचारच करू शकत नाही. होय, म्हणूनच इंजिनियर्स जाणीवपूर्वक त्या मशीन लर्निंग मॉडेलमध्ये थोडा गोंधळ किंवा ज्याला नॉईज म्हणतात, तो चुकीचा डेटा टाकतात, जेणेकरून सिस्टम लवचिक राहील. आपला मेंदूही बरोबर हेच करतो. म्हणजे कसं? जसजसे आपण मोठे होतो, आपलं दैनंदिन जीवन अत्यंत साचेबद्ध आणि कंटाळवाणं होऊ लागतं. आपण रोज तेच काम करतो, त्याच रस्त्याने जातो. या साचेबद्ध विचारांमध्ये स्वप्न मुद्दाम अनपेक्षित आणि विचित्र गोष्टींची भर घालतात. बापरे, म्हणजे तो स्वप्नातला वेडेपणा हा मेंदूत मुद्दाम टाकला जाणारा गोंधळ आहे का? अगदी बरोबर. यामुळे माणसाला ब्लॅक स्वान म्हणजेच अत्यंत दुर्मिळ आणि अनपेक्षित संकटांना सामोरे जाण्याची मानसिक लवचिकता मिळते. हे तर जबरदस्त आहे. म्हणजे स्वप्नातील तो वेडेपणा खऱ्या आयुष्यात आपल्याला अधिक लवचिक बनवतो. पण ठीक आहे, हे झालं शारीरिक अस्तित्व टिकवण्याबद्दल. पण उत्क्रांतीमध्ये केवळ हिंस्र प्राण्यांपासून वाचणे पुरेसे नव्हते ना? मानवाला समूहात एकत्र राहणे, एकमेकांशी जुळवून घेणेही तितकेच महत्वाचे होते. आपले जगणे आता जंगलातल्या प्राण्यांच्या धोक्यापेक्षा समाजमित्र, कुटुंब आणि ऑफिसमधील राजकारणावर जास्त अवलंबून आहे. तर मग स्वप्ने आपल्याला सामाजिकदृष्ट्या कसं सक्षम करतात? यासाठी मेंदूच्या आत असणारे 2 वेगवेगळे विभाग कसे काम करतात हे समजून घ्यायला हवं. आपण जागे असताना आपला मेंदू एका अत्यंत कडक शिस्तीच्या बॉससारखा किंवा व्यवस्थापकासारखा काम करत असतो. याला आपण एक्झिक्युटिव्ह नेटवर्क म्हणूया.
अच्छा. सामाजिक शिष्टाचार आणि वास्तवावर लक्ष केंद्रित करतं. काय बोलावं काय बोलू नये हे ते ठरवतं. पण जेव्हा आपण झोपतो ना तेव्हा हा कडक बॉसही झोपी जातो. आणि मग इमॅजिनेशन नेटवर्क किंवा ज्याला डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणतात ते सक्रिय होतं. म्हणजे शिस्त लावणारा बॉस निघून गेल्यावर मेंदूतील कल्पनाशक्तीला मुक्त वावर मिळतो. पण याचा सामाजिक जगण्याशी काय संबंध? खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा ही कल्पनाशक्ती जागी होते ना तेव्हा आपला मेंदू खऱ्या अर्थाने सामाजिक प्रयोगांची एक मोठी लॅब बनतो. आपल्या मेंदूमध्ये एक भाग असतो ज्यामुळे आपण स्वतःला दुसऱ्यांच्या जागी ठेवून विचार करू शकतो. याला थिअरी ऑफ माइंड म्हणतात. स्वप्नात आपण अनेक सामाजिक परिस्थितींचे प्रयोग करत असतो. म्हणजे आपण मित्रांशी भांडल्यास काय होईल, एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केल्यास आपण काय प्रतिक्रिया देऊ, हे सर्व आपण स्वप्नात जगून पाहतो. होय, हे अगदी एखाद्या अभिनेत्याने कठीण प्रसंगाची तालीम करण्यासारखं आहे. जिथे चुका केल्या, चुकीचे शब्द वापरले तरी वास्तविक जीवनात त्याचं कोणतेही नुकसान होत नाही, आपण कोणालाही दुखावत नाही. पण इथे मला एक शंका विचारायची आहे. समजा एखादी व्यक्ती आधीच खूप दुःखात आहे, उदाहरणार्थ एखाद्याचा घटस्फोट झालाय किंवा कोणीतरी अत्यंत जवळची व्यक्ती दुरावली आहे. अशा वेळी जर त्या व्यक्तीला तिच्या माजी जोडीदाराची किंवा त्या दुःखाची भयानक स्वप्न पडली तर ते जखमेवर मीठ चोळण्यासारखं नाही का? यातून ती व्यक्ती सावरण्याऐवजी आणखी डिप्रेशनमध्ये जाऊ शकते ना? हा, वरवर पाहता तसं वाटतं आणि म्हणूनच रोझालिंड कार्टराइट यांचा अभ्यास या क्षेत्रात क्रांतिकारक मानला जातो. त्यांनी घटस्फोट घेतलेल्या जोडप्यांचा दीर्घकाळ अभ्यास केला. अच्छा, मग काय दिसलं त्यात? घटस्फोटासारखा प्रसंग अत्यंत क्लेशदायक असतो हे आपल्याला माहितीये. पण कार्टराइट यांना एक अत्यंत धक्कादायक गोष्ट आढळली. ज्या लोकांनी त्यांच्या माजी जोडीदाराबद्दल अत्यंत गुंतागुंतीची, नाट्यमय आणि भावनिक वेदना देणारी स्वप्न पाहिली ना, ते लोक नैराश्यातून खूप लवकर बाहेर आले. खरंच? हो, आणि ज्यांना अशी स्वप्न पडली नाहीत ते जास्त काळ दुःखात अडकून राहिले. हे कसं शक्य आहे? म्हणजे रात्रीच्या वेळी त्या वेदनेचा स्वप्नात सामना केल्यामुळे ते दिवसा लवकर सावरले, पण का? कारण मगाशी आपण जो ॲड्रेनालिनचा मुद्दा पाहिला होता ना, तो इथे कामी येतो. जेव्हा ती व्यक्ती जागेपणी घटस्फोटाचा विचार करते तेव्हा तिचं शरीर तणावाच्या रसायनांनी भरून जाते. तिला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. बरोबर. पण जेव्हा तीच व्यक्ती झोपेत ते दुःख अनुभवते तेव्हा मेंदूत ॲड्रेनालिन नसतं, त्यामुळे शरीर शांत राहतं. पण मेंदू त्या भावनांवर प्रक्रिया करत असतो. स्वप्न ही एक प्रकारची रात्रीची मोफत थेरपी म्हणून काम करतात. ती भावनांची तीव्रता कमी करतात. म्हणजे जागेपणे आपण त्या गोष्टींकडे अधिक परिपक्वतेने आणि शांतपणे पाहू शकतो. हे खरोखरच खूप सुंदर आणि आश्वासक आहे. म्हणजे सामाजिक आणि भावनिक गुंतागुंत सोडवणे हे स्वप्नांचे एक मोठं काम झाले. नक्कीच. पण या स्रोतांमध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख आहे की हेच तर्कविरहित आणि मुक्त विचार करण्याचं स्वातंत्र्य कला आणि विज्ञानातील महान शोधांना आणि जन्म देते. हे कसं काम करतं? आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे जागेपणी आपला मेंदू एकाच दिशेने अत्यंत तर्कशुद्ध विचार करत असतो. पण झोपेत तो कडक शिस्तीचा व्यवस्थापक झोपलेला असतो. तो बॉस झोपलेला असतो. बरोबर. त्यामुळे मेंदूतील माहितीची जुळवाजुळव करणारा भाग अत्यंत विसंगत वाटणाऱ्या आठवणी आणि माहिती एकमेकांना जोडतो. तो वेगवेगळ्या फाईल्स एकत्र करून पाहतो. यालाच डायव्हर्जंट थिंकिंग म्हणतात. याचं सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे रसायनशास्त्रज्ञ ऑगस्ट केक्युले यांचं आहे. हो, ती बेन्झिन रिंगच्या शोधाची गोष्ट ना? मी वाचलंय की त्यांना अनेक दिवस बेन्झिनच्या रेणूची रासायनिक रचना कशी आहे हे समजत नव्हतं. ते जागेपणी सगळे तर्क लावून थकले होते. मग एका रात्री त्यांना स्वप्नात एक साप दिसला जो स्वतःचीच शेपटी खात होता. अगदी बरोबर. आणि त्या एका दृश्यातून त्यांना समजलं की बेन्झिनची रचना ही एका सरळ रेषेत नसून ती एका गोलाकार रिंगच्या स्वरूपात आहे. येथे मेंदूने कोणतंही गणित किंवा लॉजिक वापरलं नाही. मेंदूने त्यांच्या समस्येला सापाच्या रूपकाशी जोडलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की आपला मेंदू रात्रीच्या वेळी एक असा सुपर कम्प्युटर बनतो जो आपल्याला न सुटणारी कोडी दृश्यांच्या स्वरूपात सोडवून देतो? होय, कारण सृजनशीलता म्हणजे नेहमीच शून्यातून काहीतरी नवीन निर्माण करणे नसते. बऱ्याचदा सृजनशीलता म्हणजे आधीपासून अस्तित्वात असलेल्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टींमधील संबंध जोडणे. बरोबर. डेनिस काय या संशोधकाच्या अभ्यासातच सिद्ध झालंय. त्यांनी काही लोकांना शब्दांची अत्यंत कठीण कोडी सोडवायला दिली. ज्या लोकांनी दुपारी झोप घेतली आणि ज्यांना गाढ झोप म्हणजेच रेम झोप मिळाली
त्यांनी ती कोडी इतर लोकांच्या तुलनेत चक्क 40% अधिक वेगाने आणि अचूक सोडवली. बापरे, 40%? हा खूप मोठा फरक आहे. म्हणजे फक्त डोळी मिटून आराम करणं पुरेसं नाही, तर सर्जनशीलतेसाठी खऱ्या अर्थाने स्वप्नांच्या अवस्थेत जाणं महत्वाचं आहे. नक्कीच. आणि मला आणखीन एक गोष्ट आठवते यातून. झोप लागण्याच्या अगदी आधीची एक अवस्था असते, जेव्हा आपण पूर्णपणे जागेही नसतो आणि पूर्णपणे झोपलेलेही नसतो. त्यातही काहीतरी रंजक घडतं ना? मी असं वाचलंय की जे लोक पहिल्यांदा टेट्रिस नावाचा व्हिडिओ गेम खेळतात, त्यांना झोप लागताना डोळ्यांसमोर ते गेमचे तुकडे पडताना दिसतात. होय, या अवस्थेला स्लीप एंट्री अवस्था म्हणतात. हा आपल्या जाग्रत आणि स्वप्नाळू अवस्थेतील एक पूल असतो. जेव्हा आपण एखादं नवीन कौशल्य शिकतो, तेव्हा या अवस्थेत आपला मेंदू ते कौशल्य पक्क करण्याचं काम करत असतो. अच्छा. तो जागृत जगातील माहिती घेतो आणि स्वप्नांच्या जगातील मुक्त विचारांची त्याची सांगड घालतो. म्हणूनच नवीन गोष्टी शिकताना चांगली झोप अत्यंत महत्वाची ठरते. हे सर्व ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतंय. जर स्वप्न आपल्यासाठी इतके मोठे आणि महत्वाचे काम करत असतील, म्हणजे ती आपल्याला संकटांपासून वाचवत असतील, सामाजिक भान देत असतील, आपल्या भावनांवर मलम लावत असतील, तर मग आपण जागे झाल्यावर या स्वप्नांचा अर्थ कसा समजून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला स्वतःबद्दल काही आत्मज्ञान मिळेल. बरेच लोक इंटरनेटवर शोधतात की पानाचं स्वप्न पडलं म्हणजे आयुष्यात बदल होणार, किंवा दात पडताना दिसले म्हणजे पैसा जाणार. अशा डिक्शनरी खरंच काम करतात का? अजिबात नाही. आणि म्हणूनच इंटरनेटवरील स्वप्नांचे अर्थ सांगणाऱ्या डिक्शनरीज पूर्णपणे निरुपयोगी आणि अशास्त्रीय असतात. या संशोधनात अतिशय स्पष्टपणे म्हटलंय की अशी कोणतीही युनिव्हर्सल डिक्शनरी असू शकत नाही जी सर्वांसाठी समान असेल. म्हणजे प्रत्येकासाठी अर्थ वेगळा असतो. हो, स्वप्ने ही अत्यंत वैयक्तिक असतात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील पानांचा अर्थ आणि दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील पानांचा अर्थ पूर्णपणे वेगळा असू शकतो. म्हणजे एकाच मापाचे कपडे सर्वांना बसतील असा प्रकार इथे चालत नाही. तर मग एखाद्याने आपल्या स्वप्नांचा अर्थ लावायचा कसा? यावर एक अतिशय सुंदर आणि व्यावहारिक उपाय दिला आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पडणाऱ्या सर्वच स्वप्नांचा अर्थ लावण्याचा अट्टाहास करू नका. आपण रात्री अनेक प्रकारची स्वप्न पाहतो. त्यापैकी फक्त त्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा जी अत्यंत भावनिक आहेत आणि ज्यांना एक स्पष्ट कथा आहे. म्हणजे जी स्वप्ने सकाळी उठल्यावरही आपल्या मनात रेंगाळतात, ज्यांचा आपल्या दिवसाच्या मूडवर परिणाम होतो, तीच स्वप्न महत्वाची असतात. अगदी. आणि त्यांचा अर्थ लावण्यासाठी 2 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे त्या स्वप्नातील सर्वात प्रबळ भावना कोणती होती ते ओळखणे. स्वप्न पाहणाऱ्याला त्या क्षणी नेमकी कोणती भावना जाणवत होती. प्रचंड भीती वाटत होती, राग येत होता, की असुरक्षित वाटत होता, असं काहीतरी. बरोबर. आणि दुसरी पायरी म्हणजे स्वप्नातील मध्यवर्ती दृश्याकडे एक रूपक किंवा मेटाफोर म्हणून पाहणे. ते दृश्य शब्दशः न घेता त्यामागील भावनेशी ते कसं जोडलेलं आहे हे पाहणे. याच संदर्भात मला 9/11च्या दहशतवादी हल्ल्याचे उदाहरण खूप चपखल वाटतं. त्या भयानक घटनेनंतर अमेरिकेतील अनेकांना थेट विमानांची किंवा इमारती कोसळ्याची स्वप्न पडली नाहीत. त्याऐवजी त्यांना इतर प्रकारच्या धोक्यांची, जसे की अचानक मोठं वादळ येणं किंवा कुणीतरी अंधारात पाठलाग करत असल्याची स्वप्न पडली. बरोबर. कारण त्यांच्या मेंदूने तोच धोक्याचा आणि असुरक्षिततेचा भाव घेतला आणि त्याला दुसऱ्या दृश्याचं रूपक दिलं. आणखी एक आपल्या सर्वांच्या परिचयाचं उदाहरण घेऊया. अनेक प्रौढ आणि यशस्वी लोकांनाही शाळेत परीक्षेला उशिरा पोचल्याचं स्वप्न पडतं. हो, हे तर खूप जणांना पडतं. हो. याचा अर्थ असा असू शकतो की त्यांच्या सध्याच्या आयुष्यात, कदाचित ऑफिसमध्ये किंवा कुटुंबात, त्यांना असं वाटत आहे की कोणीतरी त्यांची परीक्षा घेत आहे. किंवा ते कुणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीयेत. ती भीती परीक्षेचं रूपक घेऊन समोर येते. पण इथे मला एक शंका विचारायची आहे आणि मला वाटते अनेक श्रोत्यांनाही ती वाटत असेल. आपण हे कसं ठरवायचं की आपण स्वतःच नंतर जागे झाल्यावर आपल्या सोयीनुसार या स्वप्नांचा अर्थ लावून एक सोयीस्कर कथा बनवत नाही आहोत? हा एक अतिशय वैध आणि खोलवर जाणारा प्रश्न आहे. पण इथे हे समजून घेणं आवश्यक आहे की आपला मेंदू आपल्याला स्वप्नांमधून फक्त कंटेंट किंवा कच्चा माल देतो. त्याचं विश्लेषण करण्याचं काम आपलं मन करत असतं. अच्छा. ज्या गोष्टीची एखाद्या व्यक्तीला आतून खरी भीती किंवा काळजी वाटते ना, तीच गोष्ट रूपक म्हणून समोर येते. त्यामुळे जेव्हा आपण त्या स्वप्नाचा अर्थ लावतो तेव्हा ती कथा खोटारडी नसते. ती आपल्या अंतर्मनातील खऱ्या संघर्षाचेच प्रकटीकरण असते.
ती कथा आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहायला भाग पाडते. हे खूपच सखोल आहे. मग हे सर्व लक्षात ठेवण्यासाठी किंवा यावर काम करण्यासाठी काही व्यावहारिक टिप्स आहेत का? सर्वात उत्तम आणि प्रभावी पद्धत म्हणजे एक ड्रीम जर्नल किंवा स्वप्नांची वही ठेवणे. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर फोन हातात घेण्यापूर्वी किंवा इतर कामाला लागण्यापूर्वी थेट आपलं स्वप्न त्या वहीत लिहून काढणे. फोन घेण्यापूर्वी का? कारण एकदा का आपण जागे झालो आणि दिवसाची कामे सुरू केली की आपला तो कडक शिस्तीचा बॉस म्हणजेच एक्झिक्युटिव्ह नेटवर्क पुन्हा चालू होतं आणि ते आपल्या लॉजिकल नसलेल्या गोष्टी म्हणजेच स्वप्ने झटपट विसरायला भाग पाडतं. अरे वा, हे खूपच उपयोगाचं आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण खऱ्या अर्थानं मानवी मेंदूच्या एका रहस्यमय प्रवासाचा वेध घेतला आहे. आपण पाहिलं की स्वप्ने ही केवळ रात्रीची निरर्थक करमणूक नसून ती उत्क्रांतीने आपल्याला दिलेली एक अत्यंत मौल्यवान देणगी आहे. नक्कीच. ती आपल्याला संभाव्य संकटांसाठी तयार करतात, इतरांशी जोडले जाण्याची आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवतात, नवनवीन शोधांसाठी सर्जनशीलतेला चालना देतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या अंतर्मनाचा आरसा बनवून आपल्याला स्वतःची ओळख करून देतात. आणि या सर्व प्रवासात आपण हे समजून घेतलं की झोपलेला मेंदू हा कधीच निष्क्रिय नसतो. तो एक अत्यंत शक्तिशाली, स्वतंत्र आणि आपल्या अस्तित्वाची काळजी घेणारा असा विचार करणारा भाग आहे. तो आपलं भावनिक संतुलन राखण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो. इथे मांडावासा वाटतो. जर आपला मेंदू शरीराशी संपर्क तुटलेला असतानाही, म्हणजेच आपण गाढ झोपेत असतानाही इतका जिवंत, सक्रिय आणि सर्जनशील असू शकतो, तर आयुष्याच्या अगदी शेवटी नेमके काय होत असेल? एका वैद्यकीय संशोधनात एका 87 वर्षीय रुग्णाच्या हृदयाचे ठोके थांबल्यानंतरही त्याच्या मेंदूच्या लहरींचे निरीक्षण करण्यात आले. बापरे. आणि आश्चर्य म्हणजे हृदय कायमचे थांबल्यानंतरच्या 30 सेकंदांपर्यंत त्या रुग्णाच्या मेंदूच्या लहरी अगदी गाढ स्वप्न पाहत असल्याप्रमाणेच वेगाने आणि सक्रियतेने काम करत होत्या. याचा अर्थ असा असू शकेल का की मृत्यू हाच मानवी जीवनाचा एक शेवटचा आणि सर्वात मोठा स्वप्नांचा प्रवास आहे? हा विचार अंगावर काटा आणणारा आणि तरीही एका विचित्र अर्थाने खूप शांतता देणार आहे. नक्कीच. आपण या सखोल चर्चेची सुरुवात केली होती की स्वप्नांचे जग हे एखाद्या एक्सरे सारखे अचूक नसून ते धूसर आणि गोड आहे. पण आता आपल्याला नक्कीच समजले असेल की या धूसरपणातच मानवी मनाचे खरे सौंदर्य दडलेले आहे. याच प्रश्नावर विचार करत आज रात्री झोपताना या अद्भुत आणि रहस्यमय जगाचा नक्की विचार करूया. शांत झोप आणि अर्थपूर्ण स्वप्नांसाठी शुभेच्छा.